गेटवे ऑफ इंडिया इथे एलिफंटा इथे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला होता। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण या अपघातात जखमी झाले। नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याने हा अपघात झाला होता। या अपघातात नेरूळच्या रहिवाशी असलेल्या प्रज्ञा कांबळे यांचा मृत्यू झाला। प्रज्ञा ह्या घरातील कमावत्या होत्या। संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती। अशा स्थितीत त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब हे पोरकं झालं आहे। त्यांचा हा मृत्यू त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का आहे। प्रज्ञा कांबळे ह्या नवी मुंबईतल्या नेरूळच्या रहिवाशी होत्या। त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती। त्यांना 2 मुलं आहे। एक मुलगा 12वीला तर एक मुलगी 9वीमध्ये शिकते। मिळेल ते काम करत त्या आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होत्या। दोन्ही मुलांची शिक्षण त्या करत होत्या। सध्या त्या नोकरीच्या शोधात होत्या। मुलांना मोठं करण्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात होतं, त्यासाठी त्या मेहनतही करत होत्या। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। 18 डिसेंबर हा दिवस त्यांच्यासाठी अखेरचा ठरला। 18 डिसेंबरला फावला वेळ असल्याने त्यांनी त्यांच्या मैत्रिणीबरोबर गेटवे ऑफ इंडियाला जाण्याचा प्लॅन केला होता। गेटवेला गेल्यामुळे आपण आता बोटिंग करू असं त्यांनी ठरवलं होतं। पुढे काय होणार याची त्यांना पुसटचीही कल्पना नव्हती। त्या आनंदी होत्या। फावला वेळ त्या एन्जॉय करत होत्या। दुसऱ्या प्रवाशांप्रमाणे त्यांनीही नीलकमल ह्या एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचे तिकीट घेतलं। त्या बोटीतही बसल्या होत्या, पण काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या बोटीवर नेव्हीची स्पीड बोट आदळली। बोट बुडाली। अन्य प्रवाशीही बुडाले। त्यातले बरेच जण वाचले, पण प्रज्ञा कांबळे कमनशिबी ठरल्या। त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या नेरूळ इथल्या घरी आणला गेला। ज्यावेळी ही बातमी त्यांच्या मुलांना सांगितली गेली, त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। त्यांच्या लहान लेकीने तर आपल्या मृत आईला पाहताच हंबरडा फोडला। आई उठ ना ग, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, असं ती म्हणत होती। त्यावेळी सर्वजण भावुक झाले। तिच्या नातेवाईकांनी तिला सावरण्याचे काम केलं। प्रज्ञा कांबळे यांचे मावस भाऊ यांनी तर या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे। बोटीवर प्रवाशांना लाईफ जॅकेट का दिली नाही? क्षमतेपेक्षा जास्त लोकांना का घेतलं गेलं? यावर कोणाचं नियंत्रण होतं का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे।